इलेव्हन वरले विरुद्ध गणराज इलेव्हन खेतवाळी यांच्यात मात्र आता सामना रंगेल. तर दोन्ही बलाढ्य संघ मात्र आपल्याला समोर दिसत आहेत. आज फलंदाजी मार्कवर आपल्याला एक खेळाडू आणखी दिसतो म्हणजे विशारद पगारे. लालबागचा रचिन रवींद्र फलंदाजी मार्कवर तयार. डावखुरा फलंदाज. आतापर्यंत आपल्या संघांसाठी बऱ्याच मात्र सामने जिंकवण्याचा हा सलामीचा फलंदाज आपल्याला स्ट्रायकर एंड वर दिसतोय. विशारद पगारे दुसऱ्या बाजूला आपल्याला दिसेल अभि आणि त्याच्यानंतर अक्षय रेड्डी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर. अत्यंत तडाखेबंद फलंदाज डावखुरा फलंदाज लालबागचा रचिन रवींद्र यावेळेला मात्र फलंदाजीसाठी तयार. माही इलेव्हन वर्ल्ड यांच्याकडून षटकाची मात्र सुरुवात करतो म्हणजे अक्षय रेड्डी. सामन्याला सुरुवात होते. चेंडू क्रमांक 1 मार्गस्थ होतोय. पॉइंट कव्हर रिजन मध्ये मात्र चेंडू चाललाय फाईन लेगच्या दिशेमध्ये. एक धाव संघाच्या खात्यात जमा केली आहे पहिल्या चेंडूवर. बघितलं होतं की इथे अगदी शक्य अशा 50 धावाही शक्य आहेत परंतु फलंदाजी मात्र आपल्याला सलामीच्या फलंदाजांवर त्याच प्रकारची फलंदाजी करावी लागेल. चेंडू क्रमांक 2 फटका बॅट दोन्ही मात्र सटकली आहे. चेंडू चालला पॉइंट कव्हर रिजन मध्ये आणि तिकडे मात्र एवढ्या जोरात चेंडू मात्र तिकडे आदळलाय की विशारद पगाराच्या हातातून बॅट निसटून मारत तिथे 2 तुकडे झालेत. याला म्हणतात गोलंदाजी आणि याला म्हणतात फलंदाजी. आपल्याला मला रिषभ पंतची आठवण झाली. रिषभ पंत यांच्यासोबत असंच घडतं. चेंडू मात्र राहतो बलतीकडे, बॅट राहते बलतीकडे. अजून पावसाळा सुरू झाला नाहीये तरी बॅट मात्र सटकायला लागल्यात. धावसंख्येत मात्र 1 ने वाढ होती. विशारद पगारे अगेन ऑन स्ट्राईक. आणि आपण बघताय TAE ट्रॉफी 2026 आयोजक अलान इव्हेंट आणि संपूर्ण मॅनेजमेंटची जबाबदारी DSWA यांच्या मार्फत करण्यात आलेली आहे. आपल्या 8 वर्षाच्या पूर्ततेबद्दल आज पर्व 3 मात्र सुरू आहे. 16 संघांचा समावेश आणि या 16 संघांमध्ये मात्र सितारे मात्र आपल्याला पाहायला मिळतात वीर छत्रपती संभाजी मैदानात. पुढचा चेंडू अभिसाठी अक्षयचा. फुलरेंचा चेंडू अगदी हलक्या हाताने टाकलेला चेंडू निर्धाव चेंडू देऊन जातोय. फरदीन खाजीच्या हातात चेंडू मात्र विसावलाय. परिणाम स्वरूपी येतोय तो निर्धाव चेंडू. थोडस इंजिन गरम करण्याची जरूरत आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक चालू अक्षयचा. थोडसा बॉलिंग क्रमवारीत मात्र इथे बदल पाहायला मिळतोय गणराज संघाकडून. यावेळेला मात्र चेंडू चाललाय स्क्वेअर मारण्यासाठी. वाईटचा इशारा पंच शाहिद यांच्याकडून घोषित. गणराज इलेव्हन खेतवाडी गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. पहिलं षटक मात्र आपण पाहतोय. सामना करण्यासाठी दोन्ही सलामीचे फलंदाज अजूनही मैदानात उपस्थित. मोठा फटका मात्र कुठेतरी थांबलाय. पुन्हा एकदा यावेळेला मात्र एकाच बाजूने दोन्ही दिशांना वळवणारा गोलंदाज म्हणजे अक्षय रेड्डी आपल्याला पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी पाहायला मिळते. फुलर लेनचे चेंडू आपण पाहू शकता. अगदी शॉर्ट ऑफ लेन चेंडू थोडासा बाउन्स मात्र पाहायला मिळाला होता. थोडासा मात्र स्वप्नी अभिला मात्र कुठेतरी त्यांनी तिकडे थांबून ठेवलं. चेंडूचं चांगलं कनेक्शन झालंय. लॉंग ऑफच्या दिशेमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. चेंडू जातोय तो थेट मैदानाबाहेर जाईल. सीमा रेखा पार येतोय अभिच्या बॅटमधून षटकार. बराच वेळ मात्र वेट केला होता. एक खराब चेंडू आला आणि संपूर्णपणे मात्र वेट ट्रान्सफर केलं पाठच्या बाजूला आणि चांगल्या प्रकारे चेंडू लॉंग ऑफच्या दिशेमध्ये टोलावला. 6 धावसंख्येने मात्र धावसंख्या पुढे सरकते. पुढचा चेंडू अक्षयचा. सामना करण्यासाठी पुन्हा एकदा अभि तयार. आखुताप्याचा चेंडू वेग मात्र त्या चेंडू मध्ये होता. विकेट किपर फरदीनलाही बीट केलाय. चेंडू गेलाय डी झोन मध्ये. अशा प्रकारे ओव्हरची झाली समाप्ती. धावसंख्या झाली 10 बिनगडी बाद. आता मात्र पाहावं लागेल माही इलेव्हन वर्ल्डकडून कुठल्या प्रकारची रणनीती अपनवण्यात येते. कारण आपल्याला माहित असेल ज्या गोष्टींची गरज होती, जी धावसंख्येची गरज होती पहिल्या षटका अखेरीस ती मात्र आलेली दिसली आहे. आशिष मेहरोल गोलंदाजी मार्कवर येतोय. धावसंख्या झाली आहे 10. 10 ऑन बोर्ड. आशिष मेहरोल गोलंदाजी मार्कवर तयार. आणखी एक हिंदुस्थानचा अजून नाहीये. थोडंसं मला वाटतं तिकडे डिस्कशन चालू आहे. चला आणखी एक गोलंदाज पाहायला मिळतो. षटक क्रमांक 2 घेऊन संघासाठी दुसरं
वैयक्तिक पहिलं रवी बुंबक गोलंदाजी मार्कवर तयार, सामना करेल विशारद पगारे. डावखुरा फलंदाज फलंदाजीसाठी तयार रवी बुंबक गोलंदाजी मार्कवर तयार. चेंडू क्रमांक 1 मार्गस्थ होईल, सामना करेल विशारद पगारे. फटका चांगला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू मला वाटतं पाहावं लागेल. श्रेयस कदम चेंडू खाली होते नाही, तिकडे मात्र झेल होता तिकडे. मला असं वाटतंय कुठेतरी मात्र चुकी झाली आणि या चुकीचा मात्र भुगतान 6 धावांनी मात्र करावं लागलंय. आणि तिकडे थोडस मात्र वाटतं सन मात्र सूर्य समोर होता आणि आकाश चिंदारिया त्याच्या खाली होता. रवी बुंबकची पहिली विकेट येता राहिली. थोडासा नाराज श्रेयस कदम, परंतु षटकार मात्र मिळालाय तो विशारद पगारेला. रवी बुंबकच्या पहिल्या चेंडूवर इरादे स्पष्ट, समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड 6 धावा आल्यात. चेंडू क्रमांक 2 विशारद पगारेसाठी. वन मोर टाइम. यावेळेला मात्र लॉंग ऑफच्या दिशेमध्ये चेंडू हळूहळू ट्रॅव्हल करतोय. 2 खेळाडूचं प्रोटेक्शन तिकडे ऑलरेडी आहे. अभिला स्ट्राईकवर आणले गेले. 1 धाव आणखी संघाच्या खात्यात जमा होते. 2 चेंडू आतापर्यंत झाले. थोडस मात्र तिकडे येस होऊ शकतं. कदाचित मगाशीच ते सांगितलं होतं की पावसाळ्याचे दिवस आहेत, पाऊस कुठेतरी लांबला गेलाय, परंतु सूर्याची किरण मात्र आहेत त्याच प्रकारे मात्र तिकडे गेले. यावेळेला गॉगल मात्र आकाशच्या डोळ्यावर दिसतोय. चेंडू क्रमांक 3 नवीन फलंदाज अभिसाठी. खोलात टाकलेला चेंडू हळूहळू ट्रॅव्हल करतोय. पॉइंटच्या खेळाडूने मात्र तिकडे अक्षय तिकडे होता. 1 धाव 2 धाव दोघांना बीट केलंय, स्वतःला थांबवलंय. मला वाटतं अगदी लेझी मात्र क्रिकेट तिकडे पाहायला मिळालं. आणि जर कुठल्याही गोलंदाजाने जर हॅट्रिक घेतली तर हर्षल लतेशी साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झाले. लेट्स सी रवी बुंबक हे करू शकतात का. विशारद पगारे यावेळेला मात्र आउटसाइड द ऑफ स्टंपचा स्टान्स मात्र घेतलाय. पॉइंटच्या रिजन मध्ये चेंडू तटवलाय. स्वतःच्या खात्यात संघाच्या खात्यात 1 धाव जमा केली आहे. तर मात्र ही कमी करावी लागेल, हॅट्रिक घ्यावी लागेल. परंतु असं म्हणतात ना, कच्च्या गुरुचे चेले नाही आहेत विशारद पगारे आणि समोर मात्र अभि दिसतोय आपल्याला. अगदी कॅल्क्युलेटिव्ह गेम दोघांकडून खेळला जातोय. रवीचा पुढचा चेंडू सामना करण्यासाठी अभि तयार. यावेळेला मात्र आखूट टप्प्याचा आपटलेला चेंडू जाईल तो डिक्लेअर डी झोन मध्ये. धावसंख्येत आणखी 1 ने वाढ होते. विकेटच्या प्रतीक्षेत अजूनही आपल्याला गणराज 11 खेतवाडीचा संघ पाहायला मिळतोय. कारण ज्या प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन दोन्ही सलामवीरांकडून मात्र चालू आहे ते अप्रतिमरित्या मात्र ही धावसंख्या पुढे नेत आहेत. रवीचा पुढचा चेंडू सामना करण्यासाठी पुन्हा एकदा अभि तयार होतोय. चांगला फटका हेलिकॉप्टर उडवलाय. जाईल लॉंग ऑफच्या दिशेमध्ये. बॅट मध्ये आहे वजन, धावा मिळतात अर्धा डझन. नाव आहे अभि. क्या बात आहे. सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन माही 11 वर्ल्डच्या या फलंदाजाकडून. धाव संख्या झाल्या 26. 2 षटकार या षटकात आले. रवी बुंबकचं महागडं षटक समाप्त. यासाठीच मला वाटतं हर्षल लतेशी साहेबांनी हे पारितोषिक लावलं असावं, कारण विकेटची नितांत आवश्यकता आहे. 500 रुपयाचं विकेट. थोडंसं नाराज आहेत, थोडेसे खेळाडू नाराज आहेत. माहिती आहे आपला कॅलिबर. धावसंख्या झाले 26. 26 ऑन बोर्ड. कारण आपल्या कॅलिबरला सूट असं मगाशी जसं सांगितलं होतं काशिफबाई होते की पुरंदर चषक 2025 ची आठवण करून दिली. अंतिम फेरीत हे 2 संघ एकमेकांच्या समोर उभे टाकले होते. अतितटीचा सामनाही झाला होता. पावसाच्या सरीही बरसत होत्या आणि आज मात्र त्याची पुनरावृत्ती होते का ते पाहावं लागेल. आपले इरादे स्पष्ट केले. जरा बाहेरून बॉल आणायचा सर, बाहेरून बॉल येत नाहीये. धावसंख्या झाली 26. 26. चला जरा बाहेरून बॉल येत नाहीये. चला अंतिम षटकासाठी ज्यांनी ह्यापूर्वीच्या सामन्यामध्ये आपली कला कौशल्य दाखवलं तसं फिरोज शेख मात्र येतोय षटक क्रमांक 3 घेऊन. विशारद पगारे अजूनही मैदानात उपस्थित. डावकुरा फलंदाज असल्याचा या मैदानाचा पुरेपूर फायदा मात्र घेतोय विशारद पगारे. फिरोजचा पहिला चेंडू. यावेळेला मात्र आखूट टप्प्याचा चेंडू. पंचांनी मात्र वाईड बॉल घोषित केलाय. आपटलेला चेंडू मात्र डोक्यांच्या हेल्मेटच्या वरून मात्र त्याने ट्रॅव्हल केलाय. पहिली सुरुवात मात्र वाईडने केली आहे. अजूनही 6 चेंडू टाकावे लागेल, एक्स्ट्रा डिलिव्हरी टाकावी लागेल. धाव संख्येत वाढ मात्र यावेळेला फिरोजने करून दिली आहे. पुढचा चेंडू. येस, वॉर्निंग पण मिळाली आहे. पुन्हा एका स्वैर माऱ्यासाठी चेंडू जातो. मग आपण फिरोजची गोलंदाजीच्या बाबतीत जर चर्चा केली, गोलंदाजी चांगली होते परंतु एक्स्ट्रा डिलिव्हरी मात्र फिरोजला थांबवावे लागतील. कारण मगाशीच मी म्हटलं आपण टेनिस बॉल कडून रबर बॉलवर शिफ्ट झालोय.
तर आपल्याला थोडासा वेळ लागेल ग्रीप करायला. आणि हेच मात्र दिसतंय सिमेंटच्या विकेटवर मात्र आता 2 एक्स्ट्रा डिलिव्हरी झाल्यात. फटका चांगला फ्लॅट बॅटने यावेळेला मात्र तिकडे खेळता येणार. त्यावेळेला मात्र पहिल्या विकेटचं पतन होतं. विशारद पगारे मात्र डिपार्ट होतोय. चांगल्या फलंदाजीच्या जोरावर मात्र आपल्या संघाला पुढे नेणारा हा खेळाडू डगआउट मध्ये विश्रामासाठी जातोय. आणि फिरोजच्या नावावर मात्र 1 विकेटचं इथे रजिस्ट्रेशन होतंय. 1 विकेट डाऊन. बराचसा वेळ झालाय. डेंट मात्र देऊन गेलाय विशारद. इलेव्हनचा एक आणखी एक खेळाडू मात्र पाहायला मिळतो आपल्याला. रोहन भोसले विशारद पगारेची जागा चालवू शकतो का? जी काम विशारद पगारेने केलं ते काम रोहन करू शकतो का? धाव संख्या अपेक्षित रन रेट पेक्षा आणखी पुढे गेली आहे. फिरोजचा पुढचा चेंडू. यावेळेला चेंडूने अगदी हातभर नाही तर संपूर्ण माणूस राहील एवढा मोठा टन पाहायला मिळाला. याला म्हणतात फिरोज शेख की बॉलिंग देख. काय गोलंदाजी मात्र पाहायला मिळते फिरोज कडून. चांगला कमबॅक पाहायला मिळाला. विकेट आल्यानंतर कुठेतरी उत्स्फूर्त प्रतिसाद फिरोज कडून पाहायला मिळाला. परंतु यावेळेला पुन्हा चेंडू आत आणलाय. टप्पा बरोबर ची गरज होती. सेफ झोन मध्ये पाहायला मिळाला. अभि डेंजर झोन मधून नक्कीच रन घेतला होता. चांगला रनिंग बिटवीन द विकेट. चांगला कॉल पाहायला मिळाला. धावसंख्येत झाले ते आणखी एक निवाड. पाहावं लागेल अभिसाठी आता कुठल्या प्रकारचा चेंडू हाताळण्यात येतोय. कारण आता पहिल्यांदाच अभि मात्र फेस करेल तो म्हणजे फिरोजला. सुंदर गोलंदाजी फिरोजचा. चांगला कमबॅक पाहायला मिळालाय. चांगली कमबॅक झालाय. चांगला टप्पाही त्याला गवसलाय. अभिसाठी पुढचा चेंडू. यावेळेला आणखी एक एक्स्ट्रा डिलिव्हरी येते आहे. खराब गोलंदाजीचं प्रदर्शन अभिकडून. एक्स्ट्रा डिलिव्हरी एक्स्ट्रा रन्स देऊन जाते. एक एक्स्ट्रा चेंडू आपल्याला जास्त टाकावा लागतो. याच्यावरच मगाशी आपली चर्चा चालू होती की या एक्स्ट्रा डिलिव्हरीज वर कुठेतरी रोख लावावी लागेल फिरोजला. अजूनही षटकातील चेंडू शिल्लक. सामना करण्यासाठी अभि तयार. या ट्रान्सफर केलाय. चेंडू मात्र चाललाय लॉंग ऑफच्या दिशेमध्ये. जाईल सीमा रेखापार. मिळतोय षटकार. महागडे षटकच्या दिशेमध्ये मात्र चेंडू हे मात्र षटक तिकडे मार्गस्थ होताना दिसतंय फिरोजचं. आणि काय मात्र फलंदाजी अभिची. खराब गोलंदाजी माहिती आहे. संपूर्णपणे कॉन्फिडन्स तुटला गेलाय गोलंदाजाचा. त्याच्यावर प्रहार करणं हा एकमेव उपाय त्याने निवडलाय. आणि त्या प्रहाराने 6 धावसंख्या पुढे सरकते. पाहूया फिरोज कमबॅक करतोय का. आताशी फक्त एकच विकेट मात्र पतन झालंय विशारद पगारेचं. यावेळेला सडक पे कडक जाईल स्कोअर लेगच्या दिशेमध्ये. चेंडू मध्ये आहे तर धावा मिळतात 4. फलंदाज आहे अभि. माही 11 वळलीचा सीफेस दाखवताना हा फलंदाज. खतरनाक फलंदाजीचं प्रदर्शन अभिचं. आणि महागडं पुन्हा एकदा ठरताना फिरोज कुठल्या प्रकारचा चेंडू टाकावा याच्यावर मात्र आता तो विचार करतोय. सगळ्या प्रकारे चौफेर फटकेबाजी पाहायला मिळते. आणि बॅटची कडा घेतली आहे तिकडे. काय गोलंदाजी वेग पाहायला मिळाला होता. आणि या वेगाला मात्र बीट करू शकला नाही. ओव्हरची झाली आहे समाप्ती. ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 40 ऑन बोर्ड ऍट द लॉस ऑफ 1 विकेट. चला षटक क्रमांकासाठी कोणावर जात आहे अनिकेत सानप. 40 धावसंख्या झाली आहे. 1 विकेटच्या नुकसान मात्र झाले. कोणाकडे मात्र मोर्चा वळवला जातो. अनिकेत सानपकडे. आपण याच्यापूर्वी राहुल जोगाडी याला बघितलं होतं शेवटचं षटक डेथ ओव्हर टाकताना. परंतु आता मात्र अनिकेत सानप फिरकीचा जादूगार याच्याकडे मात्र मोर्चा वळवला गेलाय. गोलंदाजी मार्कावर अनिकेत सानप. राहुल भोसले आपल्याला पाहायला मिळेल फलंदाजी करताना. शेवटचा डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून निवड करण्यात आली आहे गणराज 11 खेतवाडी यांच्याकडून. धावसंख्या झाली 40 ऍट द लॉस ऑफ 1 विकेट. परंतु या 40 धावसंख्येला आता गुणाकारात किती धावा आपल्या संघासाठी मात्र मिळवू शकतो हे पाहावं लागेल. राहुल भोसले फलंदाजी मार्कावर तयार. अनिकेत सानप गोलंदाजीसाठी तयार. षटक क्रमांक 4. पहिला चेंडू. क्या बात आहे. चांगलं कनेक्शन पाहायला मिळालं. जातोय चेंडू थेट षटकारासाठी. पहिल्या चेंडूवर अनिकेत सानपच्या मात्र आपले इरादे स्पष्ट केलेत. ही धावसंख्या टच करू 70 पर्यंत जर ह्याच प्रकारची जर गोलंदाजी राहिली तर. आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा एक षटकार आलाय. षटकारांची मात्र बरसात सुरू झाली आहे. पहिला अभि आणि आता मात्र राहुल.
रोहन माफ करा. धावसंख्या येऊन पोहोचल्या 46. 50 धावांसाठी म्हणजे अर्धशतक झळकावण्यासाठी फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता. अनिकेत सानप मात्र दिशा बदलतोय. पाहावं लागेल ह्या दिशेला मात्र काय त्याला नक्कीच यश मिळतंय. स्वयं मारण्यासाठी मात्र चेंडू गेलाय. डाऊन द लेग साइड चेंडू गेलाय. वाईटचा इशारा. धावसंख्येत झाले आणखी एक निवाड. धावसंख्या येऊन ठेपली ती 47 या धावसंख्येवर. पहिल्या षटकाराने मात्र कुठेतरी लाईन आणि लेंथ बिघडली अनिकेतची, अनिकेत सानपची. धावसंख्या झाली 48. 48 ऑन बोर्ड. रोहन भोसले मात्र तयारीत आहे. पाहावं लागेल काय होतंय रोहनच्या बॅट मधून. फटका पॉइंट कव्हर रिजन मध्ये चेंडू मात्र गेलाय. धावून ती एक धाव पूर्ण केली आहे. डी झोन मध्ये झाले 49 धावा झाल्यात संघाच्या, त्या म्हणजे माही 11 वळली संघाच्या. कुठेतरी बॅकफुटवर जाताना दिसलेत गोलंदाज आपल्याला गणराज 11 खेतवाडी संघाचे. 49 धावा आतापर्यंत आपल्या संघासाठी दोन्ही मात्र फलंदाजांनी कमवल्यात. चांगल्या प्रकारे पार्टिसिपेशन दिले अभिने आणि त्याच्यानंतर रोहनने. चांगला कमबॅक पाहायला मिळाला. डी झोन मध्ये झालाय. धावसंख्या येऊन झाली आहे ती 50 ही धावसंख्या पूर्ण होते ती म्हणजे माही 11 वळली यांची. अपेक्षित धावसंख्येपेक्षा जास्त धावसंख्या संघाच्या खात्यात जमा केल्या. अजूनही चेंडू शिल्लक आहेत. मोठ्या फटक्यांच्या प्रतीक्षेत अजूनही जर मोठे फटके कनेक्ट झाले तरी धावसंख्या 60च्याही पार जाऊ शकते. लेट्स सी व्हॉट हॅपन. चांगल्या प्रकारे त्याला पंच केलाय, कनेक्ट केलाय. जाईल 2 धावांसाठी. धावसंख्येत होते आणखी 2 ने वाढ. खोलात टाकल्याचा चेंडू फुलटॉस मात्र तिकडे बनवलाय. बॉल द्यायचा सरांना जरा प्लीज बॉल द्या. दोन धावसंख्या संघाच्या खात्यात जमा झाल्यात. 2 चेंडू शिल्लक अनिकेत सानपचे. मात्र आता त्यांना त्याचा अनुभवाचा फायदा उचलावा लागेल. अनिकेत सानपला ज्या प्रकारची गोलंदाजी आपण नेहमीच त्याच्याकडनं अपेक्षित असते त्याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. कारण सामना हा अतितटीचा होणार यात तीळ मात्र शंका नाही. समोरच्याही संघामध्ये मात्र तेवढी स्टार कास्ट आहे. बॅकफुटला जाऊन यावेळी मात्र कव्हरचा रिजन निवडले. धाव मात्र मिळाली. 1 धाव संख्येत होते आणखी 1 ने वाढ. आणखी एक चेंडू शिल्लक. मात्र अभिकडे तो 1 चेंडूची मात्र जबाबदारी आली आहे. या जबाबदारीसाठी मात्र वर खेळावं लागेल. हाय एल्बो ऑन द राईज. समोर षटकार हवा असेल तर हाच प्रयत्न करावा लागेल. अनिकेत सानप शेवटच्या चेंडूसाठी अभिला. यावेळेला मात्र आपटलेला चेंडू अनिकेत सानपचा. वाईटचा इशारा. स्वैर मारासाठी अवांतर धाव आणखी येते. ओव्हर संपत नाहीये मात्र गोलंदाजाची आणि त्याच्यावर मात्र सगळ्यात जास्त फायदा मात्र पाहायला मिळतो तो म्हणजे फलंदाजी संघ म्हणजे माही 11 वळली यांना. शेवटचा चेंडू अनिकेतचा. सामना करण्यासाठी अभिसज्ज. पॉइंट कव्हर रिजन निवडले. जाईल लॉंग ऑफच्या दिशेमध्ये. सीमा रेखा पार. अभिच्या बॅट मधून षटकार. किती झाला? धावसंख्या झाली आहे 60. 61 धावांचं भलं मोठं आव्हान मात्र असणार आहे गणराज 11 खेतवाडी संघाला. काय फलंदाजी झाली आहे या फलंदाजांकडून. गोलंदाजीत मात्र आता तेवढी चमक दाखवावी लागेल. अमेलाडिंद ऍक्शन मिळेल आपल्याला पाहायला. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. चला 61 धावा करायच्या. स्टार कास्ट बॅटिंगची स्टार कास्ट अवेलेबल आहे गणराज 11 खेतवाडी संघाकडे. आपण बघत आहात तो म्हणजे अलानी इव्हेंट्स आयोजित टीआई ट्रॉफी 2026 संपूर्ण मॅनेजमेंट DSWA यांच्या मार्गदर्शनाखाली 16 संघांचा भरणा असलेला आणि आपल्याला अगोदरच माहित असेल हे फक्त क्रिकेटचे सामने नाही आहेत तर भरपूर बक्षिस जिंकण्याची सुवर्ण संधी आणि त्यांतीलच हा सामना आपण बघत आहात तो म्हणजे माही 11 विरुद्ध गणराज 11 खेतवाडी यांच्यात. 61 धावांचं भलं आव्हान. चला आपण यानंतर होणारा सामना म्हणजे बासुरी बालाजी चुनाभट्टी विरुद्ध विक्रोलियन्स. चला दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करण्यात येते नाणेफेकीचा कौल करायला यायचे. प्लीज
टॉस करायला यायचे. चला प्लीज लवकर टॉस करायला यायचे. बासुरी बालाजी चुनावटी विरुद्ध विक्रोलियन्स दोन्ही संघांना विनंती करण्यात येते आपण लवकरात लवकर मनसेकवर नाणेफेकीचा कौल करायला यायचे. माही 11 वळली 60 धावा मात्र आपल्या संघाच्या खात्यात जमा केल्यात. 61 धावा पूर्ण करायच्यात. चला थोडस करेक्शन आहे. साजन पाटील 11 विरुद्ध विक्रोलियन्स 11 म्हणजे टीमच्या नावात करेक्शन आहे. संघ तोच आहे. साजन पाटील 11 चुनाभट्टी विरुद्ध विक्रोलियन्स 11 यांच्यात नंतरचा सामना. चला टॉस करून घ्या. चला सामन्याला सुरुवात होते. 61 धावांचं भलमोठं आव्हान गंधराज 11 खेतवाडी यांच्याकडे. समोर मात्र आपल्याला येताना दिसत आहेत हिंदुस्थान मधील एक तोडफोड जोडगडी. एका बाजूला असेल फरदीन काझी, दुसऱ्या बाजूला बँड्राचा ढाण्या वाघ म्हणजे श्रेयस कदम. वंडर ऑफ मुंबई फरदीन काझी पाहायला मिळेल आपल्याला. आणि त्यांच्या समोर असेल वळलीची चक्री अमेय लाड. प्रत्येक विकेटसाठी माही 11 वळली यांना 200 रुपयाचं पारितोषिक आहे. जुगनू सिंग यांच्याकडून त्याचप्रमाणे 2 सलामीचे फलंदाज. त्यांची जर विकेट आली तर 500, तर डोंगरीच्या राजाकडून 501 रुपये प्रत्येक विकेटला. आणि त्याच्यानंतर जर माही 11 वळीचा संघ जिंकला तर 2000 रुपये पारितोषिक डोंगरीच्या राजा यांच्याकडून. आणि आपल्याला माहित असेल 9 ऑगस्टची बिंगा ट्रॉफी ह्याच वीर छत्रपती संभाजी मैदानात खेळवण्यात येणार आहे. तर वळा मॅच कडे 61 धावांचं बल मोठं आव्हान आपल्याला पाहायला मिळते. गंधराज 11 खेतवाडी 2 सलामीचे फलंदाज. 9 ऑगस्टला बिंगा ट्रॉफीचं आयोजन केलेलं आहे. चला वळूया. षटक क्रमांक 1 आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे अमेय लाड. वळीची चक्री समोर फरदीन काझी. फुलटॉस चेंडूला मात्र स्वीप केलाय. चेंडू जातोय तो स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये. संघाचं खातं उघडलंय. फरदीनने स्वतःचं खातं उघडलं ते एका धाबेने. धाव संकेत झाले ते 1 ने वाढ. 9 ऑगस्ट रोजी पावसाळी बिंगा ट्रॉफीचं आयोजन केलेलं आहे. याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. माईकशी संपर्क करायचा. ज्या ज्या संघांना याच्यात सहभाग घ्यायचा असेल. अमेयचा पुढचा चेंडू सामना करण्यासाठी श्रेयस तयार. स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये पुन्हा एकदा चेंडू तटवला गेलाय. डी झोन मध्ये चेंडू जातोय. चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय. अगदी फ्लायटेड डिलिव्हरी सगळ्या मात्र टाकल्या देत आहेत त्या म्हणजे अमेय लाड करून. थोडस त्या कोपऱ्यातून थोडं प्ले आतमध्ये जायचं आपण प्लीज विनंती करेल. जेपी थोडं आतमध्ये घे तिकडून. येस प्लीज आतल्या बाजूला जा. चेंडू क्रमांक 3 मार्गस्थ होतोय. वाईटचा इशारा. एक्स्ट्रा डिलिव्हरी मात्र टाकावी लागेल अमेयला. अजूनही 4 चेंडू शिल्लक. मोठा फटका येईल का श्रेयसच्या बॅट मधून. पुन्हा एकदा निवडलाय तो म्हणजे मिड विकेटचं क्षेत्र. 2 धावांसाठी धावसंख्या पुढे सरकते. त्याचप्रमाणे गंधराज 11 खेतवाडी यांनी जर प्रत्येक चौकाराला 100 रुपये आणि षटकाराला मात्र 200 रुपयाचं पारितोषिक मेहुल नाईक यांच्याकडून जाहीर झाले. फटका चांगला आहे. पाहूया 100 रुपये आपल्या नावावर करतायत का नाही. या 2 धावा मात्र मिळाल्यात परंतु तिकडे मात्र थोडस डिस्कशन होते. येस श्रेयस मात्र तिकडेच. 2 धावा संघाच्या खात्यात जमा केल्या. सरपंचांचा निर्णय अंतिम मानला जाईल. येस दॅट्स अ 2. काय गोलंदाजी मात्र पाहायला मिळते आपल्याला अमेय लाड करून. यासाठी आपण बेस्ट का होत हे मात्र दाखवताना पहिल्या षटकाचे धनी का होते मात्र अमेय लाड दाखवून देतोय.
कारण पहिलाच प्रेशर मध्ये आणा फलंदाजांना, त्याच्या मात्र गणित आणि कॅल्क्युलेशन दोन्ही बदलले जातात. श्रेयससाठी पुढचा चेंडू समोर खेळावे लागतील. अगदी स्ट्रेट ड्राईव्ह जो हातखंडा आहे आपल्याला श्रेयस कदमचा. चांगला फटका, कडक फटका. चेंडू मात्र मैदानात एका पाहावं लागेल आणि तिकडे मात्र झेल सुटलाय आणि मला वाटतं अगदी हलका झेल सुटलाय. थोडस मला वाटतं व्हिज्युअलायझेशन झालं नाहीये, परंतु मला असं वाटतं झेल सुटलाय तिकडे. काय सोडला, काय सोडला आणि झेल सोडला. ही झेल सोडला का मॅच सोडला हे पाहावं लागेल. आणि झेल कोणाचा सोडलाय तर श्रेयस कदमचा. थोडेसे नाराज आहेत खेळाडू, थोडेसे नाराज खेळाडू आहेत. हा झेल पकडायला हवा होता. काय गोलंदाजीत मात्र 100% 100 पैकी 100 मार्क अमेल आणला. थोडस मात्र मिसहिट झाला होता. फायदा मात्र क्षेत्ररक्षकाला उचलता आला नाही आणि झेल मात्र सुटला. आपल्या संघाच्या या साथीदाराला मात्र तेवढं प्रोत्साहित करताना माही 11 वर्ल्डचे सगळे खेळाडू पाहावं लागेल. फरदीन काझीकडून मोठ्या अपेक्षा. ही 61 धावसंख्या जर पूर्ण करायची असेल तर फरदीन काझीला आपला अवतार रौद्र रूप धारण करावं लागेल. अमेल आठचा पुढचा चेंडू. फरदीन काझी तयार. यावेळेला मात्र सरळ बॅटच्या टोकातून चेंडू गेलाय सीमा रेखा पार. फरदीन काझी स्पेशल षटकार. शेवटच्या चेंडूवर मात्र षटकार आलाय. धावसंख्या पहिल्या षटकाखेरीस 30 झाली आहे म्हणजे 15. प्रत्येक षटकामध्ये 15 धावा करायच्यात आणि या 15 धावा जर केल्या तर नक्कीच विजयशीच्या आपण जवळ पोहोचू. पहिल्या षटकामध्ये अपेक्षित धावसंख्या रिक्वायर्ड रन रेट मात्र राखलाय तो म्हणजे गणराज 11 खेतवाडी संघाने. म्हणजे आता पाहावं लागेल पुढची 3 षटकांचा जो खेळ बाकी आहे त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं कॅल्क्युलेशन मात्र तिकडे करण्यात येते. षटक क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतोय. तर आपल्याला माहित असेल गोलंदाजी मार्गावर षटक क्रमांक 2 घेऊन आलाय तो म्हणजे सोनू. सोनूने जर कोणाची विकेट घेतली तर 501 रुपयाचं पारितोषिक मात्र ते जाहीर झालंय अक्षय पवार यांच्याकडून. मला असं वाटतंय आज मात्र पाऊस पडत नाहीये पण पैशांचा पाऊस पडतोय. तर चला सोनू षटक क्रमांक 2 समोर श्रेयस कदम. रन रेट मात्र अबाधित ठेवलाय. 15ची धावसंख्या होती ती मात्र राखली आहे. षटक क्रमांक 2 चा पहिला चेंडू समोर श्रेयस कदम. हो काय गोलंदाजी. फुलटॉस मिस केलाय श्रेयस कदमने. फुलटॉस मिस केलाय. समोर खेळणारा चेंडू मात्र कुठेतरी डिप केला आणि श्रेयस कदम याच्याकडून तो मिस झाला. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याची सुवर्ण संधी मात्र गमावली आहे. याला म्हणतात सोनू स्पेशल गोलंदाजी. पहिला चेंडू झाला. अजूनही 5 चेंडूंचं षटक शिल्लक आहे. सोनूची आताच अक्षय पवार यांनी पारितोषिक जाहीर केले आणि दोन्ही मगाशीच म्हटलं हिंदुस्थान मधील जर कुठली जोड तोडफोड जोडगोळी असेल तर ही आपण आपल्या स्क्रीनवर बघताय. श्रेयस कदम फरदीन काझी. चेंडू क्रमांक 2 सोनू गोलंदाजी मार्कवर तयार. सामना करेल श्रेयस कदम. फटका पाहावा लागेल. उंची तर गाठली आहे. लांब किती गेलाय. 2 धावांसाठी मात्र चेंडू गेलाय. 2 धावा संघाच्या खात्यात जमा. चांगली गोलंदाजी सोनूकडून पाहायला मिळते. मोठ्या फटकांची अजूनही कुठेतरी दुष्काळ पाहायला मिळतोय तो म्हणजे गणराज 11 खेतवाडी संघाच्या डगआउट मध्ये मोठ्या फटक्यांसाठी सिक्सर किंग प्रसिद्ध असलेला श्रेयस कदम पाहायला मिळतोय फरदीन काझी. परंतु आता मात्र कुठे अडथळा आलाय त्यांना. सोनू नावाची भिंत मात्र त्यांच्या समोर उभी राहिली आहे. 15 धावा प्रत्येक षटकाच्या अखेरीस करायच्यात. प्लीज जरा थोडस गेम एथिक्स ठेवा. आपल्याला माहित असेल थोडं सरपंचांचं सगळ्या गोष्टीकडे लक्ष आहे. त्यांचा मान सन्मान ठेवायचा आहे. तिसरा बॉल आहे ना सोनूचा.
सोनू ऑन दिमाग तयार, सोनू गोलंदाजी मार्गावर तयार, समोर श्रेयस चेंडू क्रमांक 3 मार्गस्थ होईल, पाहावं लागेल काय होतोय. आखुरता चेंडू, चेंडू हवेत आहे, खेळाडू खाली आहे का, हा झेल होऊ शकतो. श्रेयस कदम डिबट, मोठा मासा गळाला लागलाय. श्रेयस कदम डगआउट मध्ये जातोय. अक्षय पवारचे 500 रुपयाचा बँक बॅलन्स मात्र खाली झालाय. सोनूच्या नावावर मात्र विकेटचं रजिस्ट्रेशन झालंय. मोठा हादरा गणराज 11 खेतवाडी संघाला श्रेयस कदमच्या रूपात. कोण आता ही जबाबदारी घेतोय? नवीन फलंदाज मैदानात येतोय, तोडफोड फलंदाज आकाश शिंदारिया. 1 मॅन आर्मी. आजपर्यंत आपल्या संघासाठी बरंच काय केले, आज गरज आहे TAE ट्रॉफी मध्ये चमक दाखवण्याची. आणि काय गोलंदाजी मात्र झाली सोनूची. पहिला चेंडू फुल टॉस मिस केला, दुसरा चेंडू त्याच प्रकारचा टाकला, तिसऱ्या चेंडूवर मात्र गडीबाद झालाय. थोडस मात्र जो टाइम लॅप्स आला होता, तिकडे मात्र थोडंसं नुकसान होताना दिसलं, ते म्हणजे गणराज 11 खेतवाडी संघाचा. कारण षटक संपून बराचसा मात्र तिकडे विकेटचा लॅप्स झाला होता. आकाश शिंदारे आउटसाइड द ऑफ स्टंप स्टान्स घेऊन तयार. सोनूचा पुढचा चेंडू, फुल टॉस चेंडू फॉर आकाश शिंदारिया. चेंडू जातोय सीमा रेखा पार, खणखणीत षटकार. 1 मॅन आर्मी आकाश शिंदारिया तयार आहे मॅच साठी, हे आव्हान स्वीकारण्यासाठी. विकेट जरी गेली तरी मी अजून बाकी आहे, कारण खेळ अजून संपला नाहीये. फुल टॉस चेंडूला मात्र सिक्सर मध्ये कन्वर्ट केलंय. पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप स्टान्स अगोदरच. सोनूचा पुढचा चेंडू, आकाश तयार. आकाशात चेंडू धाडले, बॅक टू बॅक दुसरा षटकार. 1 डझन धावसंख्या संघाच्या खात्यात आले जमा केली आहे आकाश शिंदारियाने. आतापर्यंत चांगली इकॉनॉमी मात्र ठेवली होती ती सोनूने, इकॉनॉमीला बिघडवून टाकले फलंदाज आकाश शिंदारियाने. शेवटचा चेंडू शिल्लक, धावसंख्या झाले 29, 29 ऑन बोर्ड. अपेक्षित 15 ची सरासरी पुन्हा गाठण्यात यश गणराज 11 खेतवाडी संघाला. शेवटच्या चेंडूवर काय होते ते पाहावं लागेल. आठवण येते 2025 पुरंदर चषक याची. आपण बघतोय आकाश शिंदारिया शोध, बॅक टू बॅक 2 षटकार आणलेत. हॅट्रिक होऊ शकते का षटकाराची? फटका हवेत आहे, खेळाडू खाली आहे, विशारद पगारे अमेलर. 1 मोर विकेट. आकाश शिंदारियाचा मात्र काटा दूर केलाय, अडथळा दूर केलाय. 2 षटकारानंतर तिसरा कमबॅक, तिसऱ्या चेंडूवर कमबॅक. षटकाची समाप्ती आकाश शिंदारियाच्या विकेटने. दोन षटकाखेरीज धावसंख्या झाले ते 29. 12 चेंडूत 32 धावा, 32 रिक्वायर्स इन अ 12 बॉल. आपल्या सगळ्यांना माहित असेल आमच्या TAE ट्रॉफी 2026 आज आमच्या इथे अविनाश दुधाणे इथे उपस्थित झालेत. अविनाश दुधाणे द लेजेंडरी क्रिकेटर. आणि त्याचप्रमाणे ज्या ज्या वेळेला वीर छत्रपती संभाजी मैदानात ज्या ज्या वेळेची ज्या ज्या गोष्टींची गरज लागते तेव्हा अविनाश दुधाणे यांचा हात मात्र नेहमीच पुढे असतो. चला 12 चेंडूत 32 धावांची आवश्यकता. मॅच अतिशय रंगतदार स्थितीत. कोण कोणावर भारी पडतंय? माही 11 वरळी, गणराज 11 खेतवाडी. 12 चेंडू 32 धावा. अमितचा सरनेम पाटील आहे ना? अरे भाऊ, अमितचा सरनेम पाटील आहे ना? अमितचा सरनेम पाटील आहे ना? ये बॉलर नेम लिहिलास का विशाल? गोलंदाजी मार्कर प्रतीक शर्मा. आतापर्यंत मुंबईत मात्र याच्या घातक अशा यॉर्कर्सने मात्र धुमाकूळ घातलाय. समोर फरदीन काझी, लवचिक असा फरदीन काझी पाहायला मिळते. 12 चेंडूत 32 धावांची आवश्यकता. प्रतीक शर्मा विरुद्ध फरदीन काझी सामना रंगेल. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होते. चेंडू क्रमांक 1. हो 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 हो, याच यॉर्करची मी चर्चा करत होतो. याच्या यॉर्करने
प्रतीक शर्माच्या यॉर्करने मुंबईत मात्र धुमाकूळ घातलाय आणि तोच मात्र आता प्रात्यक्षिक मात्र पाहायला मिळालंय. अभि काका वेलकम. पहिल्या चेंडूवर मात्र यॉर्कर आलाय. फरदीन कुठल्या प्रकारचं मात्र आता शॉट सिलेक्शन करतोय. हाय एल्बो ऑन द राईज, कुठे मात्र चेंडू तटवतोय. त्याच प्रकारची गोलंदाजी, घातक गोलंदाजी पाहायला मिळते. चेंडू क्रमांक 2. दॅट्स टाइम इट्स अ फरदीन. चेंडू चाललाय मैदानाच्या बाहेर. धावा मिळत आहेत 2. समोर मात्र चेंडू खेळले पाहिजेत. फरदीन तो प्रयत्न करतोय का पाहूया. ज्या प्रकारची मात्र गोलंदाजी चालू आहे, आपण बघितलं दामिया लाडला बघितलं, सोनूला बघितलं, असं वाटतं इन आउट इतका जेव्हा पत्तर से. आणि त्याच प्रकारची गोलंदाजी आता प्रतीक शर्माची पाहतोय आपण. परंतु फरदीनवर जोपर्यंत फरदीन मैदानात आहे आपल्याला माहिती आहे एका हाती सामना कधीही आपल्या बाजूने फिरवू शकतो, याची मात्र दक्षता माही 11 वळली मात्र घेताना दिसते. त्याच प्रकारे गोलंदाजांचं सिलेक्शन होताना दिसतंय. त्याच प्रकारे क्रमवारी ठरवली जाते. अजूनही मॅचच्या स्कोअर पासून लांब. मगाशीच मी म्हटलं होतं अपेक्षित धावसंख्या आली आहे. याही षटकामध्ये 15 धावसंख्या जर आपल्या संघासाठी कराव्या लागल्या तरी शेवटच्या षटकापर्यंत अगदी जवळपास येऊन तरी पोहोचतील. पुढचा चेंडू प्रतीक शर्माचा. गोलंदाजी मार्कवर प्रतीक तयार. सामना करण्यासाठी फरदीन तयार. समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड कॉम बॉक्स मध्ये षटकार येतो का पाहूया. प्रतीक साठी पुढचा चेंडू. फरदीन तयार. कडक शॉट आहे. कडक शॉट पॉइंट कव्हर रिजन मध्ये गेलाय परंतु एकदा मिळेल. फरदीन मात्र तिकडे त्याने क्रीज केला. डेंजर झोन मध्ये पाहायला मिळतो अमित पाटील. 2 धावा आरामात पूर्ण केल्या. चांगलं रनिंग मिटून द विकेट. स्वतःला स्ट्राईकवर ठेवले. जबाबदारी स्वीकारली आहे फरदीन काझीने आणि या जबाबदारीला मात्र सार्थ ठरतो का पाहूया. प्रतीक शर्माकडून मोठी अपेक्षा. अगदी बघता स्टंप टू स्टंप मात्र गोलंदाजी केली जाते. कुठल्याही प्रकारचा नॉनसेन्स किंवा न्यूसेन्स पाहायला मिळत नाहीये. याला म्हणतात गोलंदाज, अनुभव म्हणतात. माही 11 वळलीचा हा गोलंदाज सुंदर गोलंदाजी करतोय. 3 चेंडू आणखी शिल्लक आहे. फरदीन कडून मोठा फटका येईल का वेगाचा बादशाह प्रतीक शर्मा वेगामध्ये वाढ करतोय. फटका चांगला आहे. चांगलं कनेक्शन आहे. चेंडू मात्र अँगल कुठपर्यंत गेलाय पाहावं लागेल. 2 धावांसाठी. या 2 धावांनी मात्र समुद्र भरणार नाही तर धावांचा पाऊस पाडावा लागेल फरदीनला. DAE ट्रॉफी 2026 पुढच्या पात्रता फेरीत जायचं असेल तर फरदीन काझीला ही जबाबदारी घ्यावी लागेल. परंतु गोलंदाजाला मात्र तेवढे 100 पैकी 100 गुण. ज्या प्रकारची गोलंदाजी इकॉनॉमी मात्र आता पाहताय आपण प्रतीक शर्माची. अप्रतिम इकॉनॉमी ठेवल्या. यापूर्वीच्याही मॅच मध्ये जर आपण बघितलं सामन्यांमध्ये चांगली इकॉनॉमी ठेवली होती. वेगाचा बादशाह प्रतीक शर्मा माही 11 वळली यांच्याकडून मात्र आपली चमक दाखवतोय. पुढचा चेंडू प्रतीकचा. सामना करण्यासाठी फरदीन तयार. हो गोलंदाजी चांगली आहे. स्टंप टू स्टंप गोलंदाजी मिळते आहे. अगदी आउटसाइड डाऊन स्टंप. एकही चेंडू नाही गेलाय. स्ट्राइक रोटेट होत आहे. अमित पाटील फलंदाजी मार्कवर आलाय. पाहावं लागेल काय करताय आता, कुठल्या प्रकारचं कॅल्क्युलेशन. जर इक्वेशन बघितलं तर मॅच लांब होत चालली आहे. गणराज 11 खेतवाडी संघाकडून अमित पाटील तेवढाच ताकदीचा फलंदाज, तेवढाच तुल्यबळ फलंदाज समोर खेळू शकतो का. आपल्याला माहित असेल टेनिस क्रिकेटमध्ये आडव्या पद्धतीने खेळले जातात आणि रबल बॉल क्रिकेटमध्ये उभ्या पद्धतीने खेळले जातात. अगदी लांब असा हा पल्ला आहे समोर मारण्याचा. हो काय मात्र गोलंदाजी पाहायला मिळाली. काय इकॉनॉमी राखली. कमबॅक करून दिलाय माही 11 वळल्यांना. ओव्हरची समाप्ती. ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे धावसंख्या झाली 36. एका षटकाखेरीस विजयासाठी 25 धावांची आवश्यकता. म्हणजे प्रत्येक चेंडू समोर मारावा लागेल. कॅन फरदीन डू इट. कॅन अमित डू इट. कोण हे शिवधनुष्य पेलावेल दोघांपैकी. काय मात्र अतितटीचा सामना पाहायला मिळाला. मगाशी मी सांगितलं काशिफ भाई यांनी सांगितलं पुरंदर चषक 2025 ची. चला टॉस उडवायला कोण आलं नाहीये. साजन पाटील आणि विक्रोलियन्सला नाणेफेकीचा कौल करून घ्या सर. साजन पाटील 11 आणि विक्रोलियन्सला नाणेफेकीचा कौल करून घ्या, नाहीतर आपले ओव्हर कमी करण्यात येतील. हे रोहित आहे ना, हे रोहित आहे ना, डेथ ओव्हर स्पेशलिस्ट रोहित. त्याला मात्र आणलं. एक स्लिप मात्र तिकडे बघताय अमेलाट स्लिपला दिसतोय.
25 धावांची आवश्यकता. समोर फरदीन काजी. हो रोहितचा यॉर्कर, घातक यॉर्कर, बॅकफुटला ढकलून ठेवलं फरदीन काझीला. चेकमेट, संपूर्णपणे चेकमेट करून ठेवलंय. क्रिस मध्ये पॉपिंग क्रिस शॉट. रोहितचा पुढचा चेंडू. फटका चांगला आहे, ताकद आहे फटक्यामध्ये. अँगल बघावा लागेल. सगळ्यांचं लक्ष पंचांकडे. धावा मिळत आहेत 2. आणि थोडासा साहिल कांबळी नाराज दिसतोय. साहिल प्लीज, हो तुझी वाट बघतायत, तुझी वाट बघतायत आपले प्रेक्षक. येस लेट्स यू. एखादी चुकी जर गोलंदाजाकडून झाली तरच काहीतरी होऊ शकतं. देर आहे, दुरुस्त आहे. फरदीन मात्र आपल्या लेगसीसाठी खेळतोय का पाहूया. कारण धावसंख्या ही अमाप झाली होती. 60 धावसंख्या, 61 धावसंख्या स्कोर बोर्डवर लावली होती. खूप मोठी धावसंख्या रचली होती माही 11 वर्ल्ड संघाने. आणि त्याचा पाठलाग मात्र कुठेतरी कमी पडताना दिसतोय. रोहितचा पुढचा चेंडू. सामना करण्यासाठी पुन्हा एकदा फरदीन तयार. बॅटची गडा, काय चेंडू टाकलाय. गुडलेनचा चेंडू मात्र हात आणलाय. फ्लॅट बॅटने रॉकेट रॅकेटने खेळण्याचा प्रयत्न. काय डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाजी मात्र केली या संघाने. माही 11 वर्ल्ड ऑन द टॉप. खोलात टाकलेला चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. तिकडे मात्र फील्ड केला गेला. खेळाडू तिकडे तैनात. प्रोटेक्शन आहे. रन्स काढला नाहीये, माहिती आहे. मॅच आपल्या हातातून मात्र निष्ठत चालली आहे. वाळू निष्ठावी तशी मात्र आता मॅच निष्ठत चालली आहे. बराचसा विलंब होत चाललाय. दरी वाढत चालली आहे. रिवर्स या वेळी पाहायला मिळाला. परंतु या रिवर्स मध्ये अल्टी पलटी मध्ये फरदीन झालाय कल्टी. डगआउट मध्ये फरदीन जाते परत. विकेटचं मात्र होते पतन. माही 11 वर्ल्ड. काय मात्र गोलंदाजी पाहायला मिळाल्या या संघाकडून. अमेलाड सोनू. चला ही षटक संपायच्या अगोदर आपल्याला टॉस करायला यायचं. आपल्याला अजून सामने खेळवायचे आहेत. नाही तर आपल्याला माहिती आहे सामने षटक कमी करण्यात येते. शेवटचा चेंडू शिल्लक. फलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय तेटे. आणि विजय संघ ठरलाय माही 11 वर्ल्ड. काय मात्र मॅच पाहायला मिळालाय 2 तुल्यबळ संघांमध्ये. गणराज 11 केतवाडी. दोन्ही संघांमध्ये स्टार कास्ट. तर सगळ्यांना विनंती आहे काय टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्याला जर हा खेळ आवडला असेल तर विनंती करेल काही पारितोषिक होती ते पारितोषिक